स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर प्रमाण व चलन यातील शेवटच्या घटकांकडे आपण आलेलो आहोत. x व y या राशी व्यस्त चलनात असताना x आणि y ची किंमत दिली आहे आणि नंतर परत x ची किंमत दिली असते, y ची किंमत काढणे किंवा y ची किंमत दिली असता x ची किंमत काढणे, अशा प्रकारची उदाहरणं असतात. ती उदाहरणं सोडवायची कशी पाहूया. इथं उदाहरण दिलंय, x व्यस्त चलनात y आहे. जर x बरोबर 28 असेल तेव्हा y बरोबर 32, तेव्हा y बरोबर 32 असेल तर x बरोबर 16 तर y बरोबर किती. म्हणजे व्यस्त चलनात असताना पहिल्या वेळेस x ची किंमत 28 आहे आणि y ची किंमत 32 आहे. दुसऱ्या वेळेस x ची किंमत जर 16 असेल तर y ची किंमत किती. जर व्यस्त चलन असेल तर एक राशी कमी केली तर दुसरी राशी वाढते, दुसरी राशी कमी केली तर पहिली राशी वाढते. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे ज्यावेळेस दोन राशी व्यस्त चलनात असतात त्यावेळेस x व्यस्त चलनात y, त्यावेळेस k म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक हा त्या दोन राशींच्या गुणाकारा एवढा असतो, yx एवढा असतो. आणि मग याच संकल्पनेचा किंवा संबोधाचा आपण विचार करून इथं y ची किंमत काढू शकतो. x आणि y हे व्यस्त चलनात आहेत, म्हणजे x आणि y चा गुणाकार जो आहे पहिल्या वेळेचा 28 गुणिले 32 आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला x ची किंमत दिली आहे. दुसऱ्या वेळेच्या x च्या किमतीने जर आपण भागलं तर आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. म्हणजे 28 गुणिले 32 भागिले दुसऱ्या वेळेची x ची किंमत 16 आहे. 16 1 16, 16 2 32, 2 आलं, 28 2 56. म्हणजे ज्यावेळेस x 16 असेल त्यावेळेस y 56 असणार आहे. आणि आपला पर्याय दिला आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. x व्यस्त चलनात y आहे. जर x बरोबर 24 असेल तर y बरोबर 12, तर x बरोबर 6 असेल तर y बरोबर किती. ज्यावेळेस दोन राशी व्यस्त चलनात असतात त्यावेळेस x इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y, k स्थिरांक हा यांच्या गुणाकार एवढा असतो, x गुणिले y एवढा असतो. आणि मग आपल्याला पहिल्या परिस्थितीमध्ये x y ची किंमत आहे 24 गुणिले 12 आणि याच गुणाकारा एवढं दुसऱ्या परिस्थितीत सुद्धा असणार आहे 6 गुणिले y. आणि मग या दोन राशी 24 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले y असणार आहे. आणि मग y ची किंमत काढण्यासाठी आपण हे 6 इकडल्या बाजूला जर आणलं, इथं गुणाकार असल्यामुळे या 6 इकडे आले तर भागाकार होणार आहे. 6 1 6, 6 2 12, 24 गुणिले 2 48. म्हणजे ज्यावेळेस x 6 असेल त्यावेळेस y ची किंमत 48 असणार आहे. पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथं बघा थोडस उदाहरण बदललं आहे. x व्यस्त चलनात y आहे. जर x ची किंमत 4/5 असेल, y बरोबर 7/8 असेल तर x ची किंमत 14/15 असताना y ची किंमत किती, असा याचा अर्थ होतो. व्यस्त चलनात आहे याचाच अर्थ या दोन राशींचा गुणाकार. म्हणजे आपण शिकलोय बघा, ज्यावेळेस x इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y असतं त्यावेळेस y आणि x यांचा गुणाकार हा स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो, स्थिरांक असतो. त्या सूत्रानुसार आपण पहिल्या कंडिशन मध्ये x y ची किंमत 4/5 गुणिले 7/8. ज्यावेळेस दोन अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं त्यावेळेस आपण काय करतो, त्यांचा तिरकस भाग जातोय का बघतो आणि तिरकस भाग गेल्यानंतर 7/10 हा स्थिरांक मिळतोय. म्हणजे 7/10 स्थिरांक मिळण्यासाठी आपल्याला y ची किंमत काढावी लागेल. म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये सुद्धा x y बरोबर 7/10. इथं y ची किंमत आपल्याला विचारली, आपण x ची किंमत ठेवूया 14/15 गुणिले y बरोबर 7/10. आता या y ची किंमत काढण्यासाठी आपण हे y इकडे नेऊन हे 7 इकडे आणू शकतो. म्हणजेच 14/15 गुणिले 10/7 आपण असं करू शकतो. आणि मग y ची किंमत निघणार आहे 7 1 7, 7 2 14, 5 2 10, 5 3 15, 2 2 4, 4/3 बंद कर.
आता इथं आपल्याला थोडंसं चुकलं होतं माझ्याकडनं मांडताना गणित. 14/15 गुणिले y बरोबर 7/10 हा स्थिरांक येतोय. आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणजे y इकडे राहिलं आणि 7/10 पलीकडे हे 14/15 गेल्यानंतर इथं दोघांची गुणाकाराची क्रिया असल्यामुळं हे इकडे आल्यानंतर भागाकार होणार आहे आणि भागाकारात काय होणार आहे 14/15 होणार आहे. परंतु दोन अपूर्णांकाच्या मध्ये ज्यावेळेस भागाकाराचे चिन्ह असतं त्यावेळेस आपण काय करतो, त्यांचा या अपूर्णांकाचा व्यस्त घेऊन गुणाकार करतो. म्हणजेच y बरोबर 7/10 गुणुले 15/14. 7 × 7 7 × 14. हे पक्षांतर करताना आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. या बाजूला येताना माझ्याकडून गडबडीत थोडासा गोंधळ झाला होता, तो आपण टाळायला पाहिजे. 7 × 7 7 × 14. 5 × 15 5 × 10. वरचा गुणाकार आला 3, खालचा गुणाकार आला 4. परंतु पर्यायात आपल्याला अशा पद्धतीचा पर्यायच नाही, सगळे दशांश अपूर्णांक आहेत. आणि मग ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायला शिकलो होतो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं होतं की 3/4 ची किंमत 0.75 असते. किंवा आपण इथं डायरेक्ट उत्तर देऊ, 4 ने 3 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं, 0 दशांश चिन्ह दिलं, ह्या 3 च्या पुढे 0 घेतला, 4 × 7 = 28, उरले 2, 2 च्या पुढे 0 घेतला, 20 झाले, 20 ला परत 4 ने भागलं. अशा पद्धतीने 0.75 पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, x व्यस्त चलनात y आहे. जर x बरोबर 0.625 y बरोबर 0.80 तर जर x बरोबर 0.375 तर y बरोबर किती. व्यस्त चलन आहे याचा अर्थ x इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y आणि यावेळेस k म्हणजे स्थिरांक असा x आणि y च्या स्वरूपात असतो. म्हणजे पहिल्या कंडिशन मधला xy 0.625 गुणिले 0.80 आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जी x ची किंमत दिली आहे त्यानं जर आपण या सगळ्या किमतीला भागलं तर आपल्याला y ची किंमत नवीन मिळणार आहे 0.75. आता इथं 625 आणि 375 3 दशांश घरानंतर 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे, 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे आता सरळ आपण भागाकार करू शकतो. 25 × 25 25 × 50 उरले 2, 2 वर पुन्हा 5 घेतले, 25 चा भाग केला, 25 × 25 12 उरले, 12 च्या पुढे 5 घेतले, 25 × 5 = 1,600. परत 25 ला आणि 15 ला भागतोय, 5 न 5 आणि 3. आता 8 × 40 आणि परत एक 0 आणि भागिले 3. परंतु इथं 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे, 2 घरानंतर दशांश चिन्ह दिल्यानंतर 4/3 हे 0 निघून जाणार आहेत. दशांश चिन्ह इथं आल्यामुळे त्याचा आपण विचार करत नाही. 4/3 अशा पद्धतीचं उत्तर येणार आहे आणि 4/3 आपल्याला पर्याय दिसतोय. पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य उत्तराचा क्रमांक आहे. x व्यस्त चलनात y आहे. जर x ची किंमत 0.04 आणि y ची किंमत 0.25 असेल तर x ची किंमत 0.02 तर y ची किंमत किती. आतापर्यंत आपण उदाहरण बघितले आहेत. ज्यावेळेस व्यस्त चलनाचं उदाहरण असतं, x व्यस्त चलनात y आहे त्यावेळेस k कॉन्स्टंट हा xy एवढा असतो आणि दोन परिस्थितीत xy च्या किमती आपण घेतल्या. पहिल्या परिस्थितीत 0.04 गुणिले 0.25 हा गुणाकार नंतरच्या xy च्या किमती एवढा असतो. आणि मग जर नंतरच्या xy मधली एखादी राशी दिली नाही, इथं y ही राशी दिली नाही, y ची किंमत काढायची म्हटलं तर दिलेल्या राशीने समजा या पूर्ण गुणाकाराला जर भागलं तर आपल्याला नंतरची राशी मिळू शकते. इथं या 2 या 4 ला भाग जाऊ शकतो. इथं दशांश घर 2 आहेत, इथं दशांश घर 2 आहेत, म्हणजे बे 2 4 याचा भागाकार झाला. इथं दशांश चिन्हाला दशांश चिन्ह गेलेलं आहे, म्हणजे आता 0.25 गुणिले 2 25 चा पाडा आपल्याला 2 पर्यंत म्हणायचा, 25 × 50. मात्र दशांश घरानंतर किती घरानंतर दशांश घरानंतर किती घरानंतर दशांश चिन्ह द्यायचा, इथं 2 असल्यामुळे 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचा. 0.50 0.50 हा आपल्याला पर्याय नाही, परंतु दशांश चिन्हानंतरच्या एखाद्या अंकानंतरच्या शून्याची किंमत
नसते तो नाही लिहिला तर चालतो। याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे। x व्यस्त चलनात y आहे। जर x बरोबर 5/12 आणि y बरोबर 8/15 तर x बरोबर 7/18 तर y बरोबर किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। आणि मग व्यस्त चलनात आपण शिकलोय x व्यस्त चलनात y असेल तर k हा x आणि y यांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणजे x आणि y याच्या दोन कंडिशन आहेत आपल्याकडे, 5/12 गुणुले 8/15 बरोबर 7/18 गुणुले y। आता ज्यावेळेस दोन अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस आपण त्यांना तिरका भाग जातो का बघतो। 5 एके 5, 5 त्रिक 15, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकोण 12, वरचा गुणाकार आला 2, खालचा गुणाकार आला 9, 2/9 बरोबर 7/18 गुणुले y। आपल्याला इथं y ची किंमत काढायची आहे। म्हणजे या y ला जर एकटं ठेवलं आणि हे 7/18 बरोबरच्या इकडल्या बाजूला आणलं तर आणि आणताना याच्या विरुद्ध क्रिया होणार आहे, म्हणजेच 2/9 भागिले 7/8 बरोबर y। 2/9 भागिले 7/18 बरोबर y। मग y ची किंमत काढताना आपण परत एकदा ते लिहून घेऊया, 2/9 भागिले 7/18। आता ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये भागिले चिन्ह असतं त्यावेळेस दुसऱ्या अपूर्णांकाचा व्यस्त अपूर्णांक घेतो आपण, गुणाकार व्यस्त घेतो आणि गुणाकार करतो। 2/9 भागिले 18/7, 9 1 9, 9 2 18, वरचा गुणाकार आला 4 आणि /7, 4/7 अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे आहे, पर्याय क्रमांक 3। म्हणजे या प्रश्नाचे उत्तर असणार पर्याय क्रमांक 3। तर आज मित्रांनो आपण व्यस्त चलनातील x आणि y ची किंमत दिली असता दुसऱ्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस x ची किंमत दिली असेल त्यावेळेस y ची किंमत कशी काढायची हे शिकलेलो आहोत। उद्या आपण व्यस्त चलनातील सारणीवरील काही उदाहरणे पाहणार आहोत। सारणी मध्ये कोणतं चलन आहे ते शोधणं आणि त्याच्यानंतर सारणीमध्ये विचारलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्या शोधणे हे पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना याविषयी माहिती सांगा। धन्यवाद।